मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन फूड ब्लॉग मध्ये। आणि आजच्या फूड ब्लॉग मध्ये बनणार आहे खुशखुशीत खमंग अशी आळू वडी। आणि आता पप्पा आतमध्ये जाऊन किचन मध्ये जाऊन तुम्हाला कनेक्ट करते की मम्मी कशी आळू वडी बनवते। आता किचन मध्ये भेटते। हे साहित्य आहे, 2 टेबलस्पून जे आहे जिरे आहे, एक आल्याचा तुकडा आहे, लसूण आहे, त्याच्यानंतर हिरवी मिरची सुद्धा आहे जास्त, आणि थोडंसं कोथिंबीर आहे। लसूण आणि मिरची जास्त आहे कारण की आळूची पानं आपण जे आहेत ते जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार आहे। रोशनीने आधीच जे आहे आळूची पानांचे धुवून ठेवलेले आहेत आणि ही शिरी जी आहे हे काढून ठेवलेलं आहे। हे पाहू शकता चिंचेचं कोळ आहे ते सुद्धा तयार करून घेतलेलं आहे। तर हे पाहू शकता आपण बेसन पीठ घेतलेलं आहे 1 किलो, त्याच्यामध्ये आपण थोडंसं जे आहे तांदळाचं पीठ ॲड करत आहोत। आपण हळद टाकतो याच्यामध्ये, धना जिरा पावडर सुद्धा आपण ॲड करत आहोत। तुम्ही पाहिलं असेल हळद आणि जे धना जिरा पावडर आहे आपण 2-2 टीस्पून टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपण मीठ घेतोय, मीठ चवीनुसार टाकायचं आहे तुम्हाला। आता याच्यामध्ये आपण हा मसाला टाकतोय जो ग्राइंड करून घेतलेला आहे। आपण जे मगाशी पाहिलेलं हिरव्या मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर वगैरे त्याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला। आणि त्याच्यामध्ये आता चिंचेचं कोळ सुद्धा थोडं टाकलेलं आहे आपण। हे तुम्हाला लागेल तसं तुम्ही घेऊ शकता तिखटाप्रमाणे। हे जे आहे आता चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स केल्यानंतर मी पुन्हा कनेक्ट करतो। हे पाहू शकता आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतोय। हळूहळू करायचंय मिक्स व्यवस्थितपणे, काळजी घ्यायची की पीठ बाहेर सांडलं नाही पाहिजे। पाहू शकता तुम्ही हे मिश्रण तयार झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आता आपण जे आहे सफेद तेल टाकतोय। आपण टोटल तेल जे घेतलेलं आहे त्याचं प्रमाण आहे 4 टेबलस्पून। तुम्ही आवडीनुसार तेल यूज करू शकता याच्यामध्ये। आणि तेल टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे। त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये थोडं लाल तिखट ॲड करणार आहोत। तुम्ही पाहिलं असेल आपण लाल तिखट जे आहे 2 टीस्पून घेतलेलं आहे। हे आता पुन्हा चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। सो फायनली पाहू शकता हे जे आपण मिश्रण केलेलं आहे ते तयार झालेलं आहे। आणि तुम्ही पाहू शकता इतकं थिक पाहिजे, ते जास्त पातळ नको मिश्रण आहे। तर आपण नेक्स्ट प्रोसेस पाहून घेऊया। सो तुम्ही पाहू शकता मित्रांनो आळूचं पान आता आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यावर जे आपण हे बॅटर बनवलेलं आहे ते आता व्यवस्थितपणे आपण पूर्णपणे लावून घेतोय। पूर्ण पान कव्हर करायचं आहे आपल्याला। या प्रकारे जे आहे तुम्हाला पूर्ण पानाला जे हे मिश्रण लावून घ्यायचे व्यवस्थित। आणि हे मिश्रण लावल्यानंतर त्याच्यावर पुन्हा दुसरं पान ठेवायचं आहे आणि सेम प्रोसेस त्याच्यासोबत सुद्धा करायची आहे। त्याच्यावर सुद्धा आपल्याला जे आहे हे मिश्रण लावून घ्यायचे। पाहू शकता आपण अजून एक पान ॲड केलेलं आहे। ह्याप्रमाणे तुम्हाला 5 ते 6 पानं तुम्ही ॲड करायची आहेत। आता हे तुम्ही पाहून घेतलं कसं करायचं आहे। आता हे पूर्ण झाल्यानंतर मी कनेक्ट करतो। पाहू शकता 4 ते 5 पानं ॲड केल्यानंतर आता हे आपण फोल्ड करून घेतोय व्यवस्थित प्रकारे।
चांगल्या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि हे फोल्ड केल्यानंतर तुम्हाला जे आहे ह्याच्यामध्ये आपण वाफेला ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण हा टोप घेतलेला आहे, त्याच्यात अर्धा टोप पाणी घेतलेलं आहे आणि वरती चाळण ठेवलेली आहे. गॅस चालू आहे. हे आता हे वाफेवर आपल्याला ठेवायचं आहे. हे जे आहे आपल्याला व्यवस्थित प्रमाणे शिजेपर्यंत ठेवायचं आहे. आता सेम प्रोसेस आपण करणार आहे जी तुम्ही आता पाहिली, तर ह्या आता आपण कंटिन्यू करणार आहोत. आता हे एकदा शिजल्यानंतर मी कनेक्ट करतो. हे पाहू शकता तुम्ही 3 जे आहे आपण रोल करून ठेवलेले आहे त्याच्यामध्ये. आता हे आपण जे आहे झाकून ठेवणार आहोत थोडा वेळ. त्याचप्रमाणे बाकीच्या पानांची प्रोसेस ॲज इट इज जशी मगाशी दाखवली तशी आपण चालूच ठेवणार. पाहूयात आपण आता शिजलेत की नाही. शिजलेत पाहू शकता तुम्ही व्यवस्थित प्रकारे शिजलेले आहेत. पाहू शकता आपण शिजलेले जे आहे ते बाहेर काढलेले आहेत. आणि आता हे जे पानं नंतर बनवलेले ते आता आपण झाकून ठेवतो. आणि हे शिजलेले आपण ऑलरेडी काढलेले आहेत. ह्या ज्या शिजलेल्या आहेत ते आता आपण कापूयात. तर हे आपण पीसेस करून घेतोय याचे. आणि हो हे गरम असताना आपण करतोय, पण तुम्ही थंड झाल्यानंतरच करा. आणि हे ठेवायचं आहे. आता थंड झाल्यानंतर आपण थोड्या वेळाने जे आहे हे तळू. त्याच्यानंतर फायनली आपली जी डिश आहे आजची आळूवडी ती तयार होईल. तुम्ही पाहू शकता लेअरिंग किती छान झालेली आहे. आपण ही 5-5 पानांची बनवलेली आहे. जसं मी आधीच सांगितलेलं 5 किंवा 6 पानांची बनवू शकता. खूप छान पद्धतीने खमंग वास येतोय, मी फील करू शकतो. हे पाहू शकता ह्या सुद्धा आपल्या तयार झालेल्या आहेत वड्या. आणि एक महत्वाची गोष्ट, ह्या तुम्ही जे आहे 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये अशाच तुम्ही ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर कट करून तुम्ही यूज करू शकता, तळून खाऊ शकता. हे पाहू शकता तुम्ही हे जे आहे पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता आपण हे एकदाच मी कनेक्ट करेल ज्यावेळेस आपण तळायला घेऊ. आता पाहू शकता आपण आळूवडी जी तळण्यासाठी घेतलेली आहे. आळूवडी तुम्ही पाहू शकता तेलात कुठेही सुटलेली नाहीये प्रॉपर झाल्यामुळे. आता हे आपल्याला पलटून घ्यायचं. आता ही जी पद्धत आहे आपण तळून खातोय, ही तुम्ही जशी आपण शिजवून घेतलेली तशी तुम्ही ती सुद्धा खाऊ शकता. ज्यांना ऑइल फ्री खाणं आवडतं ते. शिजवलेली जी आळूवडी आहे त्याला फोडणी देऊन कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी देऊन जे आहे ते खाऊ शकतात ऑइल फ्री. आणि ही आपण तळलेली ट्राय करतोय आज. हे पाहू शकता तुम्ही आता तयार होत आहेत. आता हे तयार झाल्यानंतर जेव्हा आपण बाहेर काढू त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो. सो हे पाहू शकता तुम्ही आता आपल्या आळूवड्या तयार झालेल्या आहेत, तळून घेतलेल्या आहेत. आता मी आणि शिवन्या टेस्ट करू तेव्हा डायरेक्ट मी कनेक्ट करतो. ह्या तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या बाकीच्या आहेत पेंडिंग, त्यासुद्धा तळण्याचं काम चालू आहे. मित्रांनो पाहू शकता आळूवडी तयार झालेली आहे. आता आपण टेस्ट करून बघूया कशी झालेली आहे ती. खमंग, खुसखुशीत आणि मस्त झणझणीत अशी झालेली आहे आळूवडी. मी खाल्ली आता आळूवडी. आता तुम्हाला शिवन्या सांगेल की तिला कशी वाटली. खूप मस्त झालेली आहे. तुम्ही पण घरी ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आम्हाला कमेंट मध्ये सांगा की कशी बनली. मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपले जे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन मिळतील. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.